श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, सावधान. 5 एप्रिल 2026 ची ही संकट चतुर्थी संपताच तुमच्या आयुष्यात एक असा अध्याय सुरू होणार आहे ज्याची तुम्ही कल्पना करतानाही अंगावर काटा येईल. तब्बल 18 वर्षानंतर तुमचा राशी स्वामी शनी आणि पराक्रमाचा देवता मंगळ एका अशा युतीत येत आहे जिथे न्यायाचा खेळ रक्ताने लिहिला जाऊ शकतो. 5 एप्रिलच्या रात्री चंद्रोदयानंतर जेव्हा तुम्ही बाप्पाची आरती करून उठाल तेव्हापासून तुमच्या नशिबाचे ग्रह आपली चाल बदलणार आहेत. हे साधे परिवर्तन नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी अग्निपरीक्षा आहे. मकर राशीच्या जातकांनो, 5 एप्रिल नंतरचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी काळाचा विळखा करणार की विजयाचा टिळा. तुमच्या तृतीय स्थानात होणारी ही शनी मंगळाची युती तुमच्या भावंडांसोबत नात्यात आग लावणार की तुमच्या शत्रूंना जिवंत गाडणार. तुमच्या जवळच्याच कोणत्या व्यक्तीने तुमच्या नाशाचा अघोरी कट रचला आहे, जो या संकट चतुर्थीनंतर उघडकीस येणार आहे. बाप्पाचा हा इशारा जर तुम्ही आता दुर्लक्षित केला तर पुढची 18 वर्षे तुम्हाला पश्चातापाच्या आगीत चढावे लागेल. मकर राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी असे काही धक्कादायक खुलासे करणार आहे जे ऐकून तुमच्या रात्रीची झोप उडेल. तुमच्या घरात छुप्या पद्धतीने घुसलेले ते संकट कोणते? तुमच्या कष्टाच्या पैशावर कोणाची करडी नजर पडली आहे? चला जाणून घेऊया. 5 एप्रिलच्या संकट चतुर्थीनंतर मकर राशीच्या आयुष्यात येणाऱ्या या महावादळाचा संपूर्ण थरार. मकर राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलची ही संकट चतुर्थी तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत करून एका सुवर्ण युगाची सुरुवात करणार आहे. तब्बल 18 वर्षानंतर तुमचा राशी स्वामी शनी आणि ऊर्जेचा महासागर मंगळ तुमच्या तृतीय स्थानात एकत्र येत आहेत. हे स्थान तुमच्या हिमतीचे आणि विजयाचे आहे. याचा अर्थ असा की गेल्या अनेक वर्षापासून ज्या संकटांनी तुम्हाला घेरले होते, त्या संकटांना पायाखाली तुडवून पुढे जाण्याची अजय शक्ती तुम्हाला प्राप्त होणार आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आता कायमचे उघडणार आहेत. मकर राशीच्या जातकांनो, 5 एप्रिल नंतर तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच मॅग्नेटिक ऊर्जा निर्माण होईल. शनीची शिस्त आणि मंगळाचा वेग जेव्हा एकत्र येतो तेव्हा अशक्य वाटणारी कामे सुद्धा चुटकीसरशी पूर्ण होतात. 18 वर्षापूर्वी जे स्वप्न अपूर्ण राहिले होतं ते पूर्ण करण्याची हीच ती वेळ आहे. संकट चतुर्थीच्या पावन दिवशी तुमच्या कुंडलीत जे परिवर्तन घडतंय ते तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणारं ठरेल. तुमच्या आत्मविश्वासाचा असा विस्फोट होईल की तुमचे विरोधक सुद्धा तुमचे कौतुक करताना थकून जातील. मकर राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलच्या या रात्रीपासून तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता जळून खाक होणार आहे. बाप्पाच्या वरदहस्तामुळे तुमच्या मनातील भीती नष्ट होईल आणि तुम्ही प्रत्येक आव्हानाकडे एक संधी म्हणून पाहाल. तुमच्या राशीचा स्वामी शनी असल्याने तो तुम्हाला दीर्घकालीन यश देण्यास बांधील आहे. ही वेळ केवळ राशी बदलण्याची नाही, तर तुमच्या आयुष्याचा इतिहास बदलण्याची आहे. या महापरिवर्तनाचा थरार तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर नेणार आहे जिथे पोहोचण्याचं स्वप्न तुम्ही अनेक वर्षापासून पाहत होता. मकर राशीच्या जातकांनो, 5 एप्रिल नंतर तुमच्या नात्यामध्ये एक अभूतपूर्व बदल होणार आहे. तृतीय स्थानातील ही युती तुमच्या भावंडाशी आणि मित्रपरिवाराशी असलेले तुमचे संबंध अधिक घट्ट करेल. जे वाद गेल्या अनेक वर्षापासून धुमसत होते ते आता बाप्पाच्या मध्यस्थीने शांत होतील. तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला असा एक सल्ला किंवा आशीर्वाद मिळेल जे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. नात्यामध्ये असलेला कडवटपणा संपून तिथे आता प्रेमाचा आणि विश्वासाचा अमृतवर्षा होणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, या संकट चतुर्थीनंतर तुमच्या घरात मांगल्याचे वातावरण राहील. जर तुम्ही अविवाहित असाल तर विवाहाचे अत्यंत शुभ योग चालून येतील. तुमच्या जोडीदाराशी साथ तुम्हाला एका शक्तीसारखी वाटेल जी तुम्हाला प्रत्येक संकटात सावरून धरेल. मंगळाची ऊर्जा तुमच्या संवाद कौशल्यात कमालीची सुधारणा करेल, ज्यामुळे तुम्ही केवळ बोलण्याने लोकांची मने जिंकाल. रक्ताची नाती आता तुमच्यासाठी रक्षा कवच बनतील आणि तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, जरी
काही वेळा मतभेद झाले तरी 5 एप्रिलचा हा आशीर्वाद त्या वादांना प्रेमात रूपांतरित करेल. तुमच्या वाणीत एक प्रकारचा गोडवा येईल जो समोरच्या व्यक्तीला मोहित करेल. बाप्पाच्या कृपेने तुमच्या कुटुंबात आनंदाची डोही अनंग आनंद तरंग निर्माण होतील. घरामध्ये एखादे धार्मिक कार्य किंवा आनंदाची बातमी येण्याचे प्रबळ संकेत आहेत. हा काळ तुमच्या सामाजिक वर्तुळात तुमची हवा निर्माण करणारा ठरेल. प्रत्येक नात्यात आता विजयाचा टिळा लागलेला तुम्हाला दिसेल. मकर राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत 5 एप्रिल नंतरचा काळ तुमच्यासाठी जॅकपॉटपेक्षा कमी नसेल. मंगळ आणि शनीची ही युती तुमच्या तृतीय स्थानात असल्यामुळे तुमच्या मेहनतीचं सोनं होण्याची वेळ आली आहे. गेल्या 18 वर्षापासून जे आर्थिक अडथळे तुम्हाला सतावत होते ते आता एका झटक्यात दूर होतील. अचानक मोठा धनलाभ होण्याचे किंवा गुप्तधन मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. तुमच्या तिजोरीवर आता साक्षात लक्ष्मीची आणि कुबेराची कृपा होणार आहे, ज्यामुळे तुमच्या बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होईल. मकर राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलचा हा मंगळ गोचर विशेषतः व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी लाईफ चेंजिंग ठरेल. नवीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंवा नवीन व्यापार सुरू करणाऱ्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. शनी तुम्हाला स्थिर संपत्ती मिळवून देईल तर मंगळ तुम्हाला त्यातून नफा मिळवून देईल. रिअल इस्टेट, शेती किंवा तांत्रिक क्षेत्रात असलेल्या मकर राशीच्या जातकासाठी पैशाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले पैसे जे तुम्ही विसरून गेला होता ते आता व्याजासकट तुमच्याकडे परत येतील. मकर राशीच्या जातकांनो, जरी सुरुवातीला तुम्हाला मेहनत जास्त करावी लागली तरी त्याचे फळ हे अत्यंत गोड असेल. 5 एप्रिलच्या या संकट चतुर्थीचा वरद हस्त तुम्हाला कर्जाच्या विळख्यातून मुक्त करेल. तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुम्ही इतरांना मदत करण्याच्या स्थितीत असाल. घरासाठी नवीन वस्तू, वाहन किंवा सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होईल. नशिबाची साथ आणि कर्माची जोड यामुळे तुमच्या आयुष्यात आता संपन्नतेचा महाविस्फोट होणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, संकट चतुर्थीनंतर तुमच्या आरोग्यात एक विलक्षण आणि सकारात्मक बदल जाणवेल. मंगळ आणि शनीची ही युती तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढवणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून जे आजार तुम्हाला सतावत होते त्यातून तुमची कायमची सुटका होईल. 5 एप्रिलच्या रात्रीपासून तुम्हाला शरीरात एक नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवू लागेल. हे अमृत कवच तुमच्या आरोग्याला कोणत्याही बाहेरील संकटापासून वाचवेल. तुम्ही स्वतःला अधिक तरुण आणि सशक्त अनुभवाल. मकर राशीच्या जातकांनो, या कालखंडात तुमचे मानसिक आरोग्य सुद्धा अत्यंत सुदृढ राहील. 5 एप्रिलच्या संकट चतुर्थीचे ध्यान तुमच्या मनातील सर्व चिंता आणि तणाव दूर करेल. मंगळ तुमच्या शरीरातील आळस झटकून टाकेल आणि तुम्हाला कार्यप्रवण करेल. शनीची साथ असल्यामुळे तुमचे मन शांत आणि स्थिर राहील, ज्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. नियमित व्यायाम आणि सात्विक आहारामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक तेजस्वी दिसेल. 5 एप्रिल नंतर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच नूर किंवा चमक असेल जी लोकांना आकर्षित करेल. मकर राशीच्या जातकांनो, जरी कामाचा ताण वाढला तरी तुमची शरीरयष्टी त्याला उत्तम साथ देईल. 5 एप्रिलचा हा पावन आशीर्वाद तुमच्यासाठी आरोग्य संपदा घेऊन आला आहे. जुन्या हाडाच्या दुखण्यातून किंवा थकव्यातून तुमची पूर्णपणे सुटका होईल. तुमची जीवनशैली आता अधिक शिस्तबद्ध होईल, ज्याचा फायदा तुम्हाला दीर्घकाळ मिळेल. बाप्पाच्या कृपेने तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या इतके प्रबळ व्हाल की कोणतेही संकट तुम्हाला थकवू शकणार नाही. या महापरिवर्तनानंतर तुम्ही जीवनाच्या मैदानात पुन्हा एकदा अजय योद्धा म्हणून उभे राहणार आहात. मकर राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलच्या या महापरिवर्तनात तुम्हाला विजयाचा मुकुट घालण्यासाठी बाप्पा स्वतः सज्ज आहेत. 5 एप्रिलचा विकट संकट चतुर्थी आहे. या दिवशी चंद्रोदयानंतर गणपतीला पिवळे फूल आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. मकर राशीचा स्वामी शनी असल्याने या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून ओम श्री शनीश्वराय नमःचा जप करा. तुमच्या जागी भाग्योदयाचे द्वार उघडले जाते. हा उपाय तुमच्या आयुष्यातील
नकारात्मकता नष्ट करून तुमच्या सभोवताली एक दिव्य प्रभाव निर्माण करेल. मकर राशीच्या जातकांनो, आर्थिक प्रगतीसाठी 5 एप्रिलच्या रात्री एक छोटासा पण जालीम उपाय करा. एका लाल कपड्यात थोडे अख्खे मीठ आणि लवंग बांधून ते आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होऊन आणि लक्ष्मीचा मार्ग मोकळा होईल. दर शनिवारी हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करणे तुमच्यासाठी राजयोगासारखे फळ देईल. हे उपाय साधे तुमच्या आयुष्यातील 18 वर्षाचा संघर्ष संपवून तुम्हाला सुखाच्या आणि समाधानाच्या मार्गावर नेतील. मकर राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, तुम्ही शनीचे सुपुत्र आहात. शनी हा न्यायाचा देव आहे. 5 एप्रिलची ही संकट चतुर्थी तुमच्या कष्टाची चीज करण्यासाठीच आली आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या राशी स्वामीच्या प्रचंड ऊर्जेने तुम्ही शून्यातून विश्व निर्माण कराल. तुमच्या मार्गात येणारे अडथळे आता यशाच्या पायऱ्या बनतील. हा काळ तुम्हाला रंक बनवण्यासाठी नाही, तर तुम्हाला जगाचा राजा बनवण्यासाठी आला आहे. श्रद्धेने आणि आनंदाने या महापरिवर्तनाचे स्वागत करा, कारण विजयाचा टिळा तुमच्याच कपाळी लागणार आहे. तर मकर राशीच्या भाग्यवान जातकांनो, 5 एप्रिलची ही संकट चतुर्थी तुमच्या आयुष्यात सुखाचा वर्षाव करण्यासाठी सज्ज आहे. बाप्पाच्या या अफाट शक्तीवर आणि तुमच्या कर्मावर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, गणपती बाप्पा मोरया, आणि अशाच प्रकारची सस्पेन्सने भरलेली आणि तुमच्या राशीची अचूक माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी मी खूप मेहनत घेतो. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि ती घंटीचं बेल नक्की दाबा.